नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच गुरुपौर्णिमा ही येणार आहे. तर या वर्षीची गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026 तर या दिवशी आलेली आहे. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण घरामध्ये काहीतरी सेवा या करत असतात. अगदी 21 दिवसांची देखील सेवा ज्यांना शक्य नाही तर त्यांनी 11 दिवसांची सेवा करत असतात. गुरुपौर्णिमा येण्याआधी अगदी महिनाभर आधीपासूनच सेवा या सुरू झालेल्या असतात. तर ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य होणार नाही तर त्यांनी 11 दिवसांची सेवा तुम्ही करू शकता. तर 19 जुलै ते 29 जुलै तर या पूर्ण 11 दिवसांच्या कालावधीमध्ये महाराजांची सेवा तुम्ही करू शकता. किंवा त्याआधी शक्य झालं तर त्याआधी देखील तुम्ही करू शकता. तर 11 दिवसांची कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्ही 11 स्वामीचरित्र सारामृत तर ही सेवा करू शकता. मध्ये 1-2 दिवस स्किप झाला तरीही काही हरकत नाही. त्यासोबतच रोज 11 वेळा तारक मंत्राचं तीर्थ देखील प्राशन करू शकता. तसेच तुमची इच्छा असेल तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र तर ही देखील तुम्ही अखंड सेवा करू शकता. ही सेवा करण्यासाठी संकल्प करा. संकल्प करताना आपल्या गोत्राचं नाव, तुमचं स्वतःचं नाव सांगायचं आहे. कोणत्या कार्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात तर हे देखील सांगायचं आहे. आणि हे झाल्यावर हे करण्याआधी आपल्याला संकल्प करण्याआधी महाराजांना विनंती करायची आहे. त्यांना खडी साखर, नारळ ठेवायचा आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की हे महाराज, माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी प्रार्थना आपल्याला महाराजांना करायची आहे. फक्त संकल्प करताना आपल्याला अखंड हा शब्द न वापरता त्याऐवजी आपल्याला यथाकालीन हा शब्द वापरायचा आहे. कारण जर आपल्याला कधी जमलं नाही किंवा 1-2 दिवस जर स्किप झाले, मध्ये मासिक धर्म वगैरे आला, तर त्यासाठी आपल्याला यथाकालीन हा शब्द वापरायचा आहे. मग तुम्ही 2-3 दिवस स्किप केली सेवा तरीही काही हरकत नाही. पुन्हा तुम्ही तीच सेवा पुढे कंटिन्यू करू शकता. यासोबतच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता. त्यासोबतच गुरुचरित्रातील हे 2 अध्याय देखील आपल्याला पठण करायचे आहे. तर त्यातील आपल्याला हा 14वा अध्याय, गुरुचरित्रातील 14वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. तर यामुळे आयुष्यामध्ये कुठलाही संकट किंवा त्रास, वेदना येऊ नये, कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये, त्यासाठी आपल्याला 14वा अध्याय हा पठण करायचा आहे. आणि त्यासोबतच आपली आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी यासाठी आपल्याला 18वा अध्याय पठण करायचा आहे. तुम्हाला जर खूप आर्थिक संकट असतील किंवा सारखे तुमच्या आयुष्यामध्ये कोणतं ना कोणतं संकट येत असेल, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर तुम्ही नक्कीच हे दोन्हीही अध्याय 11 दिवस तुम्ही रोज पठण करू शकता. दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही पठण केलं तरीही चालेल. फक्त मनामध्ये भाव ठेवा. त्यासोबतच हे अध्याय पठण करताना किंवा कोणतीही सेवा आपण जेव्हा महाराजांची करत असतो तर ती सेवा करत असताना आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहे. तर आपल्याला यामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि शक्य झालं तर ब्रह्मचर्याचे देखील पालन करा. तसेच ज्या घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण होणार तर त्यांनी घरामध्ये मांसाहार हा करू नये. तुम्ही जरी खात नसाल आणि घरातले खात असतील तरीही आपल्याला घरामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा शिजवायचा नाही. आणि घरचे जर ऐकत नसतील त्यासाठी तर तुम्ही ही सेवा करू नका. जास्त कोणतीही आपल्याला यामध्ये नियम अटी नाही. फक्त गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करणार असाल तर घरामध्ये मांसाहार हा आपल्याला शिजवायचा नाही. सेवा तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. प्रत्येकजण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण त्याला नशिबाची साथ असणे देखील खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या काही सेवा या करायच्या असतात. आपण जे कोणतं कार्य करत असाल, जे कोणतं काम करत असाल तर ते व्यवस्थित व्हावं. आपण जे कष्ट करतो तर त्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी सेवा या गरजेच्या आहेत. तर आवर्जून तुम्ही या गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना 21 दिवसांची सेवा शक्य नसेल तर त्यांनी 11 दिवसाची ही सेवा आवर्जून करा.